यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सर्वप्रथम आज सकाळी सकाळी मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे, कारण की माझ्या एका शॉर्ट्सला 1 लाखाच्या वरती व्ह्यूज आल्या आणि 10,000च्या वरती लाईकसुद्धा आल्या. त्यामुळे खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू की तुम्ही मला लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा केलं माझं नवीन चॅनल असताना. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या व्लॉगमध्ये मी जात आहे आउट ऑफ मुंबई. जरा मुलांना लॉंग ड्राईव्हमध्ये घेऊन जाते. चावी उधर रखा है देख. लॉंग ड्राईव्हमध्ये नाही नाही ऊपर है चावी. लॉंग ड्राईव्हमध्ये मुलांना मी घेऊन जाते. इन बिटवीन जर हॉटेल एक छान असेल तर हॉटेलचा ब्लॉग तुम्हाला मी नक्की काढून दाखवेन आणि लॉंग ड्राईव्हला कुठे जाते ते मी तुम्हाला दाखवेन. टिल देन बाय. सो फ्रेंड्स, लॉंग ड्राईव्ह बोलता बोलता आता आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यापर्यंत. आता बघा, हे बघूच शकता तुम्ही, 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर लोणावळा आहे. आता आम्ही पोहोचूच, नंतर मस्तपैकी जेवू तुम्हाला मी दाखवतो. सो फ्रेंड्स, आता आम्ही लोणावळ्याला लॉंग ड्राईव्हमध्ये आलेलो आहोत फिरायला. तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहे. त्या हॉटेलचं नाव आहे शौर्यवाडा. तर आता बघूया, नेहमी आम्ही पाली विलेजमध्ये वगैरे जेवायला जातो, तर आज आम्ही ठरवलं की जरा वेगळ्या ठिकाणी जाऊया. तर शौर्यवाडा मी तुम्हाला दाखवते. एकदम शौर्यवाडा आहे मस्तपैकी. चला तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा, शौर्यवाडा दिसतंय, शौर्यवाडा. आणि हे असे मस्त इथे बैल आहेत लावलेले, क्यूट असे मस्तपैकी. इथे पण सुद्धा बैलची जोडी आहे आणि शिवाजी छत्रपती महाराज यांचा इथे आपला फोटो आहे. आणि हॉटेल शौर्यवाडा. चला, विल गो इनसाइड नाव. का मारू. वाव, एकंदरीत एकदम जुन्या काळचा वाडा असतो, तर तिकडे तशा पद्धतीची सिस्टीम आहे बसून वगैरे. वेलकम टू शौर्यवाडा. आता हे शौर्यवाड्याच्या मी आतमध्ये निघतच जात आहोत, पण खूप गर्दी मला दिसते आतमध्ये. आणि एकदमच अगदीच शिवाजी महाराजांच्या काळातला शौर्यवाडा आहे. तर आता वरती बसायचं की कुठे बसायचं हे आम्ही बघतो. शौर्यवाडा मस्तपैकी नॉनव्हेज आता आपण खाऊया. आपले हॉटेल शौर्यवाडा लोणावळामध्ये संघर्ष स्वागत आहे. बेत गावाकडचा, एकंदरीत तिथे पूर्णपणे गावाकडचं जेवण मिळत असणार आहे शौर्यवाडा. सो फ्रेंड्स, आता आम्ही वरती आलेलो आहोत. हे बघा, वरती एकंदरीत आज खूप गर्दी आहे, कारण शनिवार रविवार आहे, त्याच्यामुळे गर्दी असते मोस्ट ऑफ ऑल. चला, आम्हाला पण जागा भेटली फायनली. आता जाऊन बसतो आम्ही आमच्या जागेवर. इथे आम्ही आता बसतो रिलॅक्समध्ये. सो फ्रेंड्स, आता बघा, आता आम्ही इथे मस्तपैकी जेवण ऑर्डर करतो. फर्स्ट टाइम आहे आमचा शौर्यवाड्यामध्ये यायचं. लोणावळ्याला आम्ही मोस्ट ऑफ खूप वेळा आलेलो आहोत, पण शौर्यवाड्यामध्ये आम्ही व्हिजिट नाही केले. तर आता आम्ही बघूया शौर्यवाड्यामध्ये जेवण कसं मिळतं. मी तुम्हाला रिव्ह्यू नक्की देते. नाही. पापड, मसाला पापड छान आहे. थोडं सॉल्ट नाहीये, सॉल्ट. हे बघा, सुरमई तवा फ्राय आलेला आहे. आता टेस्ट करते मी हा कसा येतो. वाटतोय तर एकदम मसालाच लावून मस्तपैकी. गरम तर आहे खूपच. सलाड पण आलाय. टेस्टिंग नाव. हे बघा, फायनली सुरमई तवा फ्राय मस्त मस्त. आता ह्याच्यावर असा पिळायचा लिंबू. वाव. आणि हा
चटपटीत खायचा. मस्त आहे. बाकीची पण डिश येईल, स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, ही आहे चिकन थाळी, हे आहे चिकन सुक्का, हा रस्सा, त्याच्यामध्ये आता जस्ट मी चिकन ऍड केलेलं आहे. एक पांढरा रस्सा आणि आहे एक सूप आहे, भाकरी, राईस आणि हे त्याच्यासोबत गुलाबजाम. अशी एकंदरीत ही चिकन थाळी आहे. चला आपण टेस्ट करून बघूया कशी चिकन थाळी आहे ती. पांढरा रस्सा, हा आहे सूप आणि हा आहे पांढरा रस्सा. हा बघा प्रॉपर पांढरा रस्सा आहे, मस्त पैकी. पिऊन बघतोय, एकदम मस्त आहे सूप. बाय. आता मी चिकन थाळी टेस्ट करते. ही आहे चिकन सुक्का, हे बघा रस्सा छान आहे. हा माझ्या मते इंद्रायणी राईस आहे, त्यामुळे थोडंसं चिकट आहे. हा इंद्रायणी राईस, 2 भाकऱ्या आलेल्या आहेत. मी आता खाते, त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू दाखवते. रस्सा छान झालाय, अतिशय गावठी पद्धतीचं जेवण आहे प्रॉपर. हे बघा चिकन. सो फ्रेंड्स, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही एक स्वीट डिश मागवली आहे, ती म्हणजे गुलाबजाम. जेवण तर छान होतं, पण जरा जास्त क्वांटिटी मध्ये होतं. एकंदरीत एवढ्या मोठ्या मोठ्या 2 भाकऱ्या होत्या, त्यात पांढरा रस्सा पण होता, त्याचबरोबर सूप होतं चिकनचं, चिकन सुक्का होता, ग्रेव्ही होती, गुलाबजाम होता, इंद्रायणी राईस होता. एवढे सगळे आयटम होते, त्याच्यामुळे 2 भाकऱ्या आम्ही पार्सल केल्या, रस्सा पण पार्सल केला. फक्त इंद्रायणी राईस, सूप प्यायलो, व्हाईट रस्सा खाल्ला, तेवढंच केलं. आता बाकीचं आता आम्ही गुलाबजाम मागवले आहे. बघा गुलाबजाम फायनली आले. आता खाऊन बघा बरं तुम्ही लोक, गुलाबजाम कसे लागतात ते. हॅव इट. कसं आहे? बापरे, त्याच्यावर अटॅकच झाला त्या गुलाबजामवर. ओ माय गॉड, अटॅक, अटॅक ऑन गुलाबजाम. मला मिळणार आहे की नाही खायला एक तरी? बघू, एक स्पून दो. चला मी गुलाबजाम खाते, आता कसं लागतंय ते बघते. आय विल टेस्ट. हा गुलाबजाम नाईस. हे 2 दिवसापूर्वीच मी एकंदरीत 100 गुलाबजाम मी घरी बनवलेले, तरी मन भरलं नाही आणि अजून गुलाबजाम मागवले. 100 गुलाबजाम घर पे बनाता. बाय. सो फ्रेंड्स, आता आमचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. सगळ्यात मला शौर्यवाड्यामधलं काय आवडलं माहितीये तुम्हाला? हे एकदम छान आहे, हे बघा, असं रिअल वाटतंय ना, क्यूट असं. हे मला सगळ्यात जास्त आवडलं. जेवण लिटिल बिट ओके होतं, एवढं काही खास नव्हतं, बट ओके. जर तुम्ही लोणावळ्याला आलात ना हायवेला, तिथे नक्की व्हिजिट करा शौर्यवाडामध्ये. या, जर तुम्हाला मटन थाळी, चिकन थाळी खायची असेल तर नक्की या. बाकीचं मला काय माहिती नाही, पण ओके होतं जेवण, त्याच्यामुळे डन. आता आम्ही जरा पुढे अजून लोणावळ्याला पुढे बघतो. जर इन बिटवीन वाटलंच तर आम्ही लोणावळा मार्केट सुद्धा जाऊ आणि त्याच्यानंतर बॅक टू होम घरी. बाय. कशी आहे मगनलाल चिक्की? मिक्स मिक्स. सो फ्रेंड्स, आता आम्ही मगनलाल चिक्की घ्यायला आलेलो आहोत. छोटं नाही हे. कितीच आहे? 250 ग्रामचे 100 रुपये. हे मगनलाल चिक्की बघा, 1 2. हे बघा मगनलाल चिक्की, पूर्ण लोणावळ्यामध्ये चप्प्या चप्प्याला मगनलाल चिक्की आहे. खूप मगनलालच्या फ्रँचायसी आहे. हे बघा ह्यांच्या चिक्की, मस्त मस्त चिक्की आहेत छान पैकी. ही मी घेते, असे सगळे बॉक्स घरी द्यायला घेते आता मी. दे एक वेगळ्या थैलीत दे. रुको ना, मिक्स नाही आहे मेरे भी घर पे दे. 50 ला पाव किती येणार? किती वर्ष आहे तुमचं दुकान पेरूचं? माझं लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा फर्स्ट बोललं तर माझं दुकान आहे, सगळे दुकान सोडून माझे एकटीचं दुकान होतं. होय काय? बघा हिचं किती जुनं हे आहे, स्टॉल आहे पेरूचा. धर. एक कापून दिला ना.
सो फ्रेंड्स, आता मी शेंगा घेतलेल्या आहेत. ए जाऊ नको तिथे, खाऊ का आरू बाग. छान आहेत, बघू जरास थोडस दे एकदम बस. लो ना खाणे, चाट मसाला टाकून देशील ना. चाट मसाला लिंबू हे दे नाही तो हर एक आहे. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही एका पॉइंटला उतरलेलो आहोत. हे बघा इथे पूर्ण पहाड आहे, मस्त वाटतंय ना. नाईस. आज आम्ही म्हणलं लोणावळ्याला आज फिरूया. हे बघा मस्त वाटतं. हे मंकी तर बघा किती आहेत, दिसले तिथे त्या पॉइंटला बघा, खूप मंकी आहेत दिसले. खूप मंकी पॉइंट आहे वाटतं हा, लिमिटच्या बाहेर मंकी आहेत.